नमस्कार मंडळी. आज मी घेऊन आलो एक भन्नाट, थोडं वेगळं पण झक्कास फ्लेवरचा काहीतरी, म्हणजेच थाई करी. ही गोष्ट सुरू होते एका साध्या दुपारपासून. बाहेर पाऊस पडत होता आणि मला काहीतरी वेगळं खायचं होतं. अचानक मनात विचार आला, आज थाई करी करून बघूया. मी लगेच पॅन गरम केला, त्यात थोडंसं तेल तापवलं. तेल तापल्यावर त्यात काही कढीपत्त्याची पानं टाकली. कढीपत्त्याच्या पानाचा सुगंध म्हणजे जणू काही दक्षिण भारतातून थायलंडला गेलेल्याचं काही. आता वेळ होती कांदा, कॉर्न आणि कॅप्सिकम घालायची. हे सगळं क्यूब्समध्ये कापलं होतं. त्यात थोडं बेबी कॉर्न पण टाकलं. माझ्या फ्रीजमध्ये आधीच तयार होतं, वाया जाऊ नये म्हणून. नंतर हिरव्या मिरच्या, गाजर आणि कोबी टाकले. सगळं छान परतवून घेतलं. त्या रंगीबिरंगी भाज्या पॅनमध्ये नाचत होत्या आणि त्यांचा सुगंध संपूर्ण किचनभर पसरला होता. आता आली खरी गोष्ट, थाई करी पेस्टची. ही पेस्ट मी आधीच पाण्यामध्ये मिक्स करून घेतली होती. जशी भाज्यांमध्ये टाकताच संपूर्ण किचनभर एक थाई रेस्टॉरंटचा सुगंध पसरला होता. आता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे ताजं नारळाचं दूध. जसं थाई लोक म्हणतात, कोकोनट मिल्क ब्रिंग सोल टू करी. ते टाकताच सगळं काही एकदम क्रीमी, मऊ आणि सुगंधी झालं. थोडी फ्रेश क्रीम घातली तर आणखी रिचनेस मिळेल, पण खरी चव नारळाच्या दुधातच आहे. करीला थोडी जाडी आणि टेक्स्चर आणण्यासाठी मी टाकलं खवलेलं नारळ, पण तुम्हाला हवी असल्यास ही स्टेप स्किप करू शकता. थोडं शिजू दिलं आणि पहा, थाई करी तयार. वरून कोथिंबीरची गार्निशिंग करून घ्या. त्या हिरव्यागार पानांनी करीचं सौंदर्य आणखी खुललं. ही थाई करी इतकी सुंदर आहे की तुम्ही एक घास घेताच तोंडात सुगंध, गोडवा आणि मसालेदारपणा एकत्र अनुभवता. आणि लक्षात ठेवा, कोणतेही भारतीय मसाले घालू नका. थाई करीचं सौंदर्य तिच्या स्वतःच्या पेस्टमध्येच आहे. तर ही होती माझी थाई करीची गोष्ट, साध्या दुपारी सुरू झालेला स्वादिष्ट प्रवास. तुम्ही रेसिपी करून बघा आणि मला सांगा कशी वाटली. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वादिष्ट जेवा आणि आनंदी राहा. धन्यवाद.